लॉकडाऊन घोषित केल्यामुळे बहुसंख्य ठिकठिकाणी बांधकाम थांबले होते। लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात काही अटी व शर्तीवर राज्यांतर्गत वाहतुकीला परवानगी दिली होती। याच संधीचा फायदा घेत अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या रेती वाहतूक करण्याचा सपाटा लावला होता। याबाबत गुप्त माहिती मोर्शी येथील उपविभागीय अधिकारी महसूल नितीन इंगोले यांना मिळताच त्यांनी 2 जून रोजी तळणी व मायावाडी येथे अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या 4 ट्रक जप्त करून चालक व मालकावर गुन्हा दाखल केला आहे। या ट्रकवर कारवाई करून ट्रक जप्त करण्यात आले आहे। तेच 2-4 दिवस नाही तर दिनांक 5 जून रोजी रात्री 8 ते 10 वाजताच्या दरम्यान अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या 4 ट्रक पकडण्यात आले आहे। ट्रक जप्त करून चालक व मालकांवर कारवाई करण्यात आली आहे। उपविभागीय अधिकारी नितीन इंगोले यांची ही अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांवर दबंग कारवाई केली असली तरी तहसीलदार मात्र निद्रावस्थेत आहे। या कारवाईत जयंत मालपे, अनिल राऊत, तलाठी अनिल उमाळे व अन्य महसूल कर्मचारी सहभागी होते। संजय गारपवार, विदर्भ न्यूज, मोर्शी।